बायबलमधील विविध कथा मराठीमध्ये बघण्यासाठी ख्रिस्तप्रभात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायबलमधील एक सुंदर प्रेमकथा रूथ। चला तर मग बघूया। जर तुम्ही तुमच्या पंजोबांना, त्यांच्या आईवडिलांना आणि तुमच्या आधी जे सर्व लोक होऊन गेले त्यांना भेटले तर ते कोणत्या प्रकारचे लोक होते हे जाणून तुम्ही कदाचित आश्चर्यचकित व्हाल। पवित्र शास्त्रात देखील येशूची एक पूर्वज रूथ हिच्याविषयी सांगितले आहे। ती एक मोवाबी स्त्री व मूर्तीपूजक होती। शमशोनाच्या दिवसांनंतर इस्रायलात जेव्हा देवाच्या लोकांनी देवावर विश्वास करण्याचे आणि त्याचे आज्ञापालन करण्याचे थांबवले, येथून रूथच्या गोष्टीला सुरुवात होते। त्या काळी त्या देशात भयंकर दुष्काळ पडला होता। दुष्काळ काय असतो तुम्हाला माहीत आहे, अगदी बरोबर। जेव्हा फळ किंवा पिकांची वाढ होत नाही आणि जनावरे व काही वेळा माणसे देखील भुकेने मरण पावतात, त्याला दुष्काळ असे म्हणतात। तेथे अलिमलेक नावाचा एक मनुष्य होता। त्यांनी त्याची पत्नी व त्याचे 2 पुत्र यांना घेतले व बेतलेहेम सोडून अन्नाच्या शोधात निघाला। तो मूर्तीपूजा करणाऱ्या लोकांच्या देशात म्हणजे मोवाब देशात गेला। मोवाब देशात अलिमलेक यासाठी व त्याच्या कुटुंबासाठी चांगले घडले नाही। तो मरण पावला। त्याच्यानंतर त्याचे 2 पुत्र देखील मरण पावले। त्याच्या 2 मुलांच्या पत्नी रूथ आणि अर्पा या 2 मुली देखील मोवाबी होत्या। यांच्यासोबत अलिमलेखाची पत्नी नामी मागे राहिली। नामी आता विधवा होती। तिला कळले की परमेश्वर देवाने आता त्याच्या लोकांची भेट घेऊन त्यांना अन्न दिले आहे। तेव्हा तिने तिच्या मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला। परंतु या 2 मुली आता काय करणार? नामीने त्यांना मोवाब देशातच राहून पुन्हा लग्न करून घेण्याचा सल्ला दिला। अर्पा तिच्या कुटुंबाकडे परत गेली, परंतु रूथने परत जाण्यास नकार दिला। तिने एक सुंदर कविता म्हटली। तिचा अर्थ असा होता की तिच्या घरी परत जाण्याऐवजी ती तिच्या सासूबाईंना कधी सोडणार नाही। नामी बेतलेहेमात तिच्या घरी परत आली हे पाहून नामीच्या पूर्वीच्या मैत्रिणींना आनंद झाला, परंतु तिने त्यांना म्हटले, मला नामी म्हणजे मनोरमा ऐवजी मारा म्हणजे क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फार क्लेश दिले आहे। नामी जेव्हा परत आली तेव्हा तिच्याकडे रूथ शिवाय काहीच नव्हते। मोवाबातील बहुतांश लोकांप्रमाणे जरी रूथने मूर्तीपूजा केली होती तरी आता ती तेथून निघून इस्रायलात जिवंत देवाची भक्ती करण्यास आली होती। भरपूर काबाड कष्ट करून नामीला खाण्यासाठी पुरेसे अन्न राहील याची रूथने काळजी घेतली होती। प्रत्येक दिवशी ती शेतात जाऊन कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व इच्छित असे। रूथ तिच्या सासूबाई संगती किती चांगली वागते याविषयी त्या शेताचा मालक बवाज याला कळले। जेव्हा तो तिला भेटला तेव्हा कापणी करणाऱ्यांना त्याने सांगितले की पेंढ्यांतून मूठ टाकीत जा, रूथ बवाजला अडवू नये। रूथने जेव्हा नामीला बवाज आणि त्याच्या दयाळूपणाविषयी सांगितले तेव्हा त्या वृद्ध महिलेने देवाची स्तुती केली आणि म्हणाली, तो मनुष्य आपला नातेवाईक आहे, तो आपल्या आप्तजनांपैकी एक आहे। काही दिवस गेल्यावर बवाज रूथ संगती लग्न करून तिची सासू नामी व त्यांची जमीन यांची देखभाल करू इच्छित होता, परंतु दुसऱ्या जवळच्या नातेवाईकाला पहिली संधी होती। या माणसाला त्यांची जमीन हवी होती, परंतु रूथ पत्नी म्हणून नको होती। कायद्यानुसार दोन्ही सोबतच घेणे आवश्यक होते। दोन्हीपैकी एक तो घेऊ शकत नव्हता। त्या दिवसातील लोक एखादा ठराव झाला हे दाखवण्यासाठी हस्तांदोलन करीत नसत। बवाजने त्याच्या पायातील जोडे काढून सर्व लोकांच्या देखत त्या जवळच्या नातलगाला दिले। त्यांच्यातील व्यवहार पूर्ण झाला होता। आता रूथ त्याची पत्नी बनू शकत होती। आता नामी आणि रूथ बवाजच्या कुटुंबातील सदस्य बनले होते। बवाज आणि रूथ यांना पहिला मुलगा झाला। त्यांनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले। तो इस्रायलांचा महान राजा दावीद याचा आजोबा झाला। याच्यापेक्षा अधिक अद्भुत गोष्ट अशी की हे ओबेद बाळ प्रभू येशू ख्रिस्ताचा पूर्वज बनला। राजांचा राजा आणि जगाचा तारणारा असा येशू दावीद राजाच्या वंशात जन्मास आला।